राज्यातील पावसाचा खंड कायम आहे आणि आता 28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या दरम्यान काही यात बदल होऊ शकतो का? पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवरती पाहत आहात. हा अंदाज हवामान विभागाचा आहे. तरी मागच्या आठवड्यात हवामान विभागाने शक्यता वर्तवली होती की नाशिक आणि इकडे पूर्व विदर्भातील काही भागामध्ये सरासरीहून जास्त पावसाची शक्यता दिसते. पण प्रत्यक्षात फक्त गडचिरोलीमध्ये सरासरीहून जास्त पाऊस झाला. बाकी पूर्व विदर्भात पावसाच्या नोंदी झाल्या खऱ्या, पण पाऊस सरासरीहून खूप कमी होता. चंद्रपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी सरासरीच्या आसपास थोडेसे नोंद झाले. जरी थोडाफार कमी असला तरी सरासरीच्या आसपास पाऊस पोहोचला. आणि इतर जिल्ह्यांमध्ये पिवळा रंग बऱ्याच ठिकाणी दिसतोय, म्हणजे पाऊस खूप कमी झालाय. लाल रंग दिसतोय, त्या ठिकाणी सरासरी पाऊस कमीच झालेला आहे. आणि पाहिलं कोकण, गोवा 49% तूट होती. मध्य महाराष्ट्र 60% पाऊस कमी झालाय. मराठवाडा 71% तूट आहे. विदर्भात 35% आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर मागच्या आठवड्यात 54% इतका पाऊस कमी झालाय. आणि जो पाऊस पडला, जसं सांगितलं गडचिरोलीच्या आसपास तुम्ही पाहू शकता थोड्याफार चांगल्या नोंदी झाल्यात. बाकी भंडारा, गोंदिया, चंद्रपूरच्याही भागामध्ये थोड्याफार नोंदी झालेत, पण जेवढा पडायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमीच पडलाय. घाटात, कोकणातही पाऊस नोंद झालेत, पण याही ठिकाणी सरासरीच्या होऊन पाऊसमान कमी आहे. आणि अंतर्गत भागामध्ये तुम्ही पाहू शकता काहीसा अपवाद वगळता विशेष काही पाऊस झालेला नाहीये. आणि आतापर्यंतचा जर आपण पावसाळा पाहिला तर आकडे अजून कमी होऊ लागलेले आहेत. 1 जून पासून ते 27 ऑगस्ट पर्यंत पाहिलं तर इकडे बीड 45% कमी आहे, सोलापूर 44% कमी, हिंगोली 43% कमी, नंदुरबार 37% कमी आहे. बाकी मग इकडे अहिल्यानगर 26% कमी, धाराशिव 30% कमी, लातूर 25, नांदेड 25% कमी, वाशिम 26% कमी, अकोला 31% कमी, अमरावती 35% कमी, नागपूर 30% कमी, वर्धा 22% कमी, चंद्रपूर 27% कमी आणि सिंधुदुर्ग 33% कमी. हे जे काही लाल रंगातील जिल्हे आहेत त्या ठिकाणी पावसाची तूट खूपच दिसते. आणि लवकरच याच्यामध्ये गडचिरोली, भंडारा आणि सातारा हे सुद्धा जिल्हे लाल रंगात येण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त फक्त नाशिक, पुणे आणि पालघर हेच जिल्हे आहेत जे निळ्या रंगात दिसतात. म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत पाऊस माग झालेला आहे, जुलैचा पाऊस. त्यामुळे या ठिकाणच्या आकडेवारी अजूनही सरासरीहून जास्त दिसते. पण राज्याच्या इतर ठिकाणच्या आकडेवारी तुम्ही पाहू शकता हिरव्या रंगात आली, म्हणजे सरासरीच्या आसपासच बाकीच्या ठिकाणच्या आकडेवारी पोहोचलेली आहे. आणि पाहिलं तर कोकण, गोव्यात 60% पाऊस कमी झालाय. त्यानंतर मध्य महाराष्ट्रात 5% अधिक झालाय. तो सुद्धा नाशिक आणि पुण्याच्या आकड्यांमुळे ही वाढ दिसते. मराठवाडा विभागामध्ये 27% पावसाची तूट आहे. विदर्भात 21% पाऊस कमी आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर आतापर्यंत पावसाची तूट ही 10% पोहोचलेली आहे. आणि येत्या काही दिवसात पावसाची शक्यता कमी ही दिसते. याचा अर्थ ही 10% तूट अजून कमी होत जाईल. 10 नंतर 12, 13 अशा प्रमाणे राज्यातील पाऊस कमीच आपल्याला पाहायला मिळेल आणि तूट वाढताना दिसते. जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार जे त्यांचं मॉडेल आहे त्यानुसार पहिला आठवडा म्हणजे 28 तारखेपासून ते 3 नोव्हेंबर पर्यंत इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये थोडाफार बऱ्यापैकी पाऊस दाखवतोय. पण असं असलं तरी हे सुद्धा जिल्हे लाल रंगातच आहेत, म्हणजे सरासरी या ठिकाणी सुद्धा पाऊस कमी आहे. आणि इकडे जळगाव असेल, बीड, धाराशिव, सोलापूर मॉडेल तर काही विशेष पाऊस दाखवत नाही. अपवाद वगळता विशेष पाऊस या ठिकाणी मॉडेलनुसार दिसत नाही. राहिलेले इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा खूप काही जास्त पावसाची शक्यता मॉडेलनुसार दिसत नाही. म्हणजेच काय, हे बरेचसे जिल्हे पिवळ्या रंगात आहेत. म्हणजे पाऊस जवळपास या आठवड्यातही आपल्याला खंड पावसा म्हणजे पाऊस खंड पाहायला मिळेल, मान्सून खंड पाहायला मिळेल आणि पावसाची तूट अजून वाढण्याची शक्यता या आठवड्यात आहे. दुसऱ्या आठवड्यातील जर आपण पाहिला अंदाज तर मॉडेलनुसार थोडंसं चित्र बदलताना दिसतंय. पण जास्त अपेक्षा ठेवू नका. मॉडेलचे अंदाज, पुढच्या आठवड्याचा अंदाज तो बदलू शकतोय. सध्या मॉडेल दाखवते कोकणात पाऊस पडेल. राज्याच्या उत्तरेकडील भागात पावसाच्या सरी बरसतील. फक्त इकडे बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, सांगली या भागात पाऊस इतर भागांच्या तुलनेत कमी राहील आणि इतर ठिकाणी थोड्याफार सरी पावसाच्या बऱ्यापैकी बरसतील. पण जसं सांगितलं की हा अंदाज बदलू शकतो. आणि असं असलं तरी सुद्धा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि इकडे मग लातूरचा भाग आहे, नांदेड आहे, बीड, धाराशिव, सोलापूर या ठिकाणी पाऊसमान कमीच दाखवते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, पुणे, अहिल्यानगर असेल, परभणी असेल आणि पूर्व विदर्भातील भाग आहेत. या ठिकाणी सरासरीच्या आसपास पाऊसमान या आठवड्यात पोहोचेल, म्हणजे दुसऱ्या आठवड्यात साठी पाहायला मिळेल असं दाखवतोय. पण जास्त अपेक्षा ठेवू नका. आणि राहिलेले इतर जिल्ह्यांमध्ये निळा रंग दाखवतोय. पाहूयात, जर असं निळा रंग या ठिकाणी पाहायला मिळाला तर खूप चांगली गोष्ट राहील. पण हा अंदाज खरा होईल याची सध्या तरी शाश्वती दिसत नाहीये. कारण याचा आधी जो अंदाज पाहिला तर हवामान विभागाचं जे मॉडेल दाखवते त्याच्यापेक्षा अजून कमी, म्हणजे हवामान विभागाने तूट दाखवली तर त्याच्यापेक्षा अजून कमी पाऊस पडतोय. बऱ्यापैकी पाऊस दाखवला तर त्याच्यापेक्षा अजून कमीच पाऊस पडतोय. त्यामुळे या ठिकाणी जर निळा रंग दाखवला असला तरी याच्यामध्ये बदल होऊन या ठिकाणी लाल रंग सुद्धा पाहायला मिळू शकतोय. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच.
अशाच हवामानाचे अंदाज जर पाहायचे असतील महाराष्ट्राचे तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवर पाहत असाल फेसबुक पेजला फॉलो करून ठेवा.